सर्वांना क्रांतिकारी जय भीम। महर्षीनगर भागातील श्री संत नामदेव माध्यमिक विद्यालय या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 25-26 गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव या कार्यक्रमानिमित्त पुण्यनगरीचे महापौर सन्माननीय परशुराम वाडेकर साहेब यांनी या ठिकाणी या शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव केलेला आहे। आज आपण या कार्यक्रमाला आल्यानंतर आणि त्यांनी ज्या शाळेबद्दल प्रेम दाखवलं, शाळेच्या कामकाजाला सहकार्य करणार याबद्दल जे सांगितलं त्याबद्दल आपण वाडेकर साहेबांकडून 2 शब्द जाणून घेऊया। नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। श्री संत नामदेव माध्यमिक विद्यालय या शाळेमध्ये आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी 90s ॲथलेटिक स्कूल हा जो ग्रुप आहे माजी विद्यार्थ्यांचा, त्यांनी हा सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता। त्यांच्या वतीने मुलांना शालेय साहित्याचं वाटप देखील या ठिकाणी करण्यात आले आहे। खरं म्हणजे पुणे महापालिकेच्या शाळा या सक्षम झाल्या पाहिजे यासाठी पुणे महापालिका अत्यंत मनापासून काम करत आहे। या ठिकाणी आत्ता 2 दिवसापूर्वी महापालिकेमध्ये ठराव झाला की ही शाळा आहे, काय म्हणतात त्याला, आकांक्षा जी शाळा आहे त्या शाळेला या ठिकाणी मानधन किंवा काही पैसे देण्याचा किंवा मानधन देण्याचा पुणे महापालिकेने ठरवलं की बाबा त्या इतक्या दिवस सेवा करतात आणि म्हणून आकांक्षा शाळा जशा सक्षम आहेत महापालिकेतल्या विद्यार्थ्यांना शिकवतात, तशाच पुणे महापालिकेच्या शाळा देखील तेवढ्याच ताकदीने सक्षम झाल्या पाहिजे। कारण की आकांक्षा शाळेच्या विद्यार्थ्यांना जेवढा खर्च होतो त्यापेक्षा जास्त खर्च एका विद्यार्थ्याला पुणे महापालिका करते आणि म्हणून या ठिकाणी महापालिकेचा देखील पट सुधारला पाहिजे, शाळा सुधारल्या पाहिजे अशी आमची विनंती आहे। आणि म्हणून पुणे महापालिकेच्या या शाळा आत्ता ज्या पद्धतीने मोडकळी चालल्या आहेत त्याचं देखील कामकाज पुणे महापालिकेच्या वतीने आम्ही सुरू केले। सगळे नगरसेवक आपल्या आपल्या वार्डामध्ये ह्या शाळा सुधारण्यासाठी काम करतात। या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांचं 200 वर्ष आहे आणि ज्या महात्मा फुलेंनी या पुण्यामध्ये शिक्षणाची बीजं रोवली, सावित्रीबाईंनी या पुण्यामध्ये शिक्षणाची भिडेवाडा या ठिकाणून एज्युकेशन सुरू केलं किंवा पहिली शाळा काढली, त्या महात्मा फुलेंच्या पुण्यामध्ये त्यांच्या 200 जयंतीनिमित्ताने पुणे महापालिकेच्या सगळ्या शाळा या सक्षम झाल्या पाहिजे। त्यासाठी जे जे करता येईल ते पुणे महापालिकेचा उपमहापौर म्हणून आम्ही मनापासून प्रयत्न नक्की करणार आहोत। आणि म्हणून या ठिकाणी आज मी महापालिकेमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद सर्वपल्ली राजेंद्र प्रसाद या शाळेमध्ये मी शिकलेलो आहे, त्या शाळेचा मी विद्यार्थी आहे बोपडीमधील। त्यामुळे महापालिकेच्या शाळेची अवस्था ही अत्यंत चांगली कसं करता येईल, खूप दुरवस्था काही शाळांच्या झाल्या आहेत। मध्यंतरी प्रशासक 4 वर्ष लागल्यामुळं अत्यंत शाळा मोडकळीस आल्या आहेत, पेंटिंग नाही, काही नाही। या सगळ्या कामाकडं आम्ही आता नगरसेवकांनी, आम्ही आयुक्त, महापौर यांनी सगळ्यांनी लक्ष घातलेलं आहे। मी पुन्हा एकदा या 90sचा हा जो ॲथलेटिक स्कूल चा ग्रुप आहे यांचे मी कौतुक करेन की ज्या शाळेत आपण शिकलो आपल्यानंतर त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपण मदत केली पाहिजे, या भावनेने त्यांनी आज कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो मित्रांचे। आणि सगळ्यांनी पुणे महापालिकेचे सगळे नगरसेवक, सगळे पालक, सगळे विद्यार्थी यांनी महापालिकेचा शाळेचा दर्जा, पटसंख्या आणि ही शाळा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकापासून तर माझ्यापर्यंत सगळ्यांनी काम करावं अशी मी या ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळेस अपेक्षा बाळगलेली आहे। मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाने सर्वांना शुभेच्छा देतो। थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र।